धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. आपला विषय इथपर्यंत आला होता की प्रत्येक आक्रमणाच्या वेळेला, प्रत्येक प्रतिकार शक्तीच्या वेळेला ती प्रतिकार शक्ती उभी करण्याकरता संत महात्म्यांनी त्या काळात भरीव अशा प्रकारचं कार्य केलंय. एकनाथ महाराजांच्या काळात केलं. आता पुढे एकनाथ महाराजांच्या नंतरचा पुढचा काळ म्हणजे बाबरच्या नंतर अकबर आलेला आहे. अकबरच्या काळात महाराणा प्रतापाने संग्राम केलेला आहे, बरोबर आहे. त्यांच्याही पाठीमागे संत महात्मे होतेच ना. पुढचा काळ औरंगजेबचा काळ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतिकार केला. समर्थ रामदास तुकाराम महाराज यांनी भरीव अशा प्रकारचं कार्य केलंय. हे संतांचंच कार्य आहे. लढणारे शूर असतात, पण शूराच्या ठिकाणी शूरत्व, शूराच्या ठिकाणी जी काही भक्कम पाठीमागची जी काही शक्ती आहे ती संतांची शक्ती असते. आणि त्या संत शक्तीमुळे हा धर्म या मृत्यू लोकांमध्ये कायमचा टिकलेला आहे. अशा प्रकारचा मानव धर्म, अशा प्रकारचा शाश्वत धर्म, अशा प्रकारचा अनादी धर्म हा तुकाराम महाराजांनी आपल्यासमोर सांगितला असताना ते म्हणतात त्या धर्माचं पालन करण्याकरता आम्ही इथं मृत्यू लोकात येतो की जो धर्म अनादी आहे पण मिश्रण केलेलं आहे, जो धर्म वेदबोधित आहे पण त्याच्यामध्ये पाखंड शिरवलेले आहे. आणि पाखंडी लोक हे तेच काम करत असतात, मिश्रण करणे, बरोबर ना, भेसळ करणे. पण आम्ही मात्र ती भेसळ बाजूला केल्याशिवाय राहणार नाही. करणे पाखंड स्वर द्या, करणे पाखंड खंडन. आणि हेच काम करण्याकरता आम्ही मृत्यू लोकात आलो. अभंगाच्या हेची करणे आम्हा काम, 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 हेची करणे आम्हा काम. प्रीत वाढा वया नाम, प्रीत वाढा वया नाम, हेची करणे आम्हा काम, हेची करणे आम्हा काम. सकारात्मक धर्म स्थापन करायचाच नव्हता, तो आधीच होता. हेची म्हणजे फक्त भेसळ झालेली होती, निवाडा करायचा होता. आणि निवाडा करण्याकरता अचूक माणसाचंच काम आहे ना. ज्याला आव्हानं स्वीकारून पेलून ती पूर्ण करता येतात तेच म्हणू शकतात. हेच काम करण्याकरता आम्ही इथं मृत्यू लोकात आलो. तुकाराम महाराज समजून घेणं ही काळाची गरज आहे महाराज, है ना. तुकाराम महाराज काय खरंच तुकाराम महाराज रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग गाथा जर आपण पाहिलं ना बरं का, जे कोणी संतांनी सांगितलं नाही ते तुकोबराने सांगितलं. संत सगळेच झाले पण वैकुंठाला सगळेच गेले काय सदैव, फक्त कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले, फक्त तुकोबर आहे. संत सगळे झाले, सगळे संत झाले. पण म्हणून काय पती पत्नीच्या भांडणामधून वेदांत बाहेर पडावा असे कोणी संत झाले का? तुकोबरायचं नवरा बायकोचं भांडण आहे, 4 अभंगे पाहून घ्या. 4 अभंग आहे, पण ते 4 अभंगाचे भांडण आहे ना नवरा बायकोचं. आता नवरा बायकोचं भांडण कसं आहे काय तुम्हाला सांगायला पाहिजे का? आता सर्वांना अनुभव आहे ना. पण हे भांडण पाहणं कसं आहे? तुकोबारा म्हणतात कोण येते कासया आमुषा घराला, काय ज्याचे त्याला धंदा नाही. देवासाठी झाले ब्रह्मांड सोयरे, कोवळ्या उत्तरे काय व्याची. माने पाचारिता नहे आवरणूक, ऐसे येते लोक प्रीतीसाठी. तुका म्हणे रांडे नावडे भूषण, आणि कांतेले ते श्वान पाठी लागे.
पिकल्या शेताचा देतो आम्हा वाटा, चौधरी गोमटा पांडुरंग. ते सुंदर अभंग येते. आणि ते भांडण झाल्यानंतर तुकोबाऱ्या म्हणतात, कोण म्हणतं भांडण आहे? हे भांडण नाहीये, हा प्रकृती पुरुषाचा संवाद आहे. पूर्ण बोध श्री भ्रतार संवाद आणि धन्यजी ही वाद ऐकिला. तुका म्हणे आहे पांडुरंग कथा. काय? नवरा बायकोचं भांडण. तुका म्हणे आहे ही पण आमची पांडुरंगाची कथाच आहे. नवरा बायकोचं भांडण सुद्धा पांडुरंगाची कथा ठरावी, त्याला म्हणतात तुकाराम महाराज. आलं का लक्षामध्ये? हो, तुकाराम महाराज समजलं फार अवघड आहे, फार अवघड आहे. शाळेत तर कुठे गेले नाही, पण भाषा कशी बघा, क्षरा वेगळा आणि तुका होणी निराळा. बरं, तीर्थयात्रेला कुठे गेले नाही, फिरले नाही कुठं, बरं का. पण हे आपले पुण्याचे शिवाजीराव सावंत, आपलं भोसले, पुणे विद्यापीठाचे प्रमुख आहे ना, कुलगुरू, त्यांचं वाक्य तुम्हाला सांगतो, भाषणातलं वाक्य. ते म्हणतात, गावाच्या बाहेर काही तुकोबाऱ्या गेले नाही कुठं फिरायला, पण जाताना थेट वैकुंठाला, जाताना थेट वैकुंठाला. आणि तुम्ही आपण दुनियाभर फिरून येतो, जाताना थेट हॉस्पिटलमध्ये, नाकात नळी, तोंडात नळी. काय तुकोबाऱ्या बघा ना, काय तुकोबाऱ्या बघा ना. थेट वैकुंठाला. अलग लक्षामध्ये असं कोणी करू शकत नाही. म्हणून तर कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले, ओ मानवी देह घेऊनी निर्धामा गेले. म्हणून तर खरंय, सगळे संत बहुतेक लोकांनी पसवले, पत्रकारांनी, पांढरपेशी लोकांनी, पाखंडी लोकांनी जेमतेम पसवले. पण या लोकांना अजून तुकोबाऱ्या पचतच नाही. आणि जी गोष्ट पचत नाही त्याच्याबद्दल जुलाब झाल्याशिवाय, कोणी म्हणते खूनच झाला, कोणी म्हणते वैकुंठ गमन झालंच नाही, आहे ना. कोणाला तुकाराम नावच पसंत पडत नाही. आलं का लक्षामध्ये? आज तुकाराम महाराज उभे आहे, मी काय, मला काही काळजी नाही द्यावं. काही लोकांना नाव पण पसंत पडत नाही. तुकोबाऱ्या म्हणतात, अरे नाव घ्यायचं तर घ्या, नाहीतर न मानी तयाची तोंडे काळी, न मानी तयाची तोंड काळी, न माने तयाची तोंड काळी. भावारूढ तुका मुद्रा विठोबाची, भावारूढ तुका मुद्रा विठोबाची, न मानी तयाची तोंडे काळी, न माने तयाची तोंड काळी, न माने तयाची तोंड काळी. तुकोबाऱ्या म्हणतात, माझ्या वाङ्मयावर विठोबाचा शिक्का आहे. मेहरबानीने तुम्ही वाचा, की वाचा नाही तर नका वाचू, पण मला माहिती आहे माझ्या वाङ्मयावर विठोबाचा शिक्का आहे ना. भावारूढ तुका आणि मुद्रा विठोबाची मुद्रा आहे. लोकांना पसंत पडेल तेव्हा पसंत पडेल तेव्हा पडेल. आणि या वाङ्मयाशिवाय पर्याय नाही. कलियुगामध्ये तुकाराम महाराजांपर्यंत तुम्ही येत नाही तोपर्यंत तुम्हाला पूर्णत्व कधीच प्राप्त होणार नाही. कारण तुका झाला असे कळस आणि भजन करा सावकार, असे तुकोबार आहे. म्हणून विल्हेवाट लावावी तुकोबाऱ्यांनीच. बस, पाखंड्याचं खंडन करावं तुकोबाऱ्यांनीच, आव्हान करावं तुकोबाऱ्यांनीच. विकेल तेथे विका, माती नाव ठेवणी बुका, हा तो निवाड्याचा ठाव, खऱ्या खोट्या निवडी भाव. अशा प्रकारचं रात्री दिवस आत बाहेर जनाबरोबर आणि मनाबरोबर 6 प्रकारचं युद्ध येते. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग आणि आंतरबाह्य जग आणि मन, अशा प्रकारचं युद्ध आहे तुकोबाऱ्याचं. तेव्हा या युद्धात तुकाराम महाराज म्हणतात, सडीतोड पण बोलावं लागतं, परखड पण बोलावं लागतं, आपल्या माणसांना पण बोलावं लागतं. कारण का, आमचे शब्द म्हणजे आमचं शस्त्र आहे. आणि अशा प्रकारचे तीक्ष्ण शस्त्र आम्ही चालवतो. हे अभंगाच्या 3ऱ्या चरणात उतारे तीक्ष्ण उतारे, तीक्ष्ण उतारे, तीक्ष्ण उतारे, तीक्ष्ण उतारे, तीक्ष्ण उतारे, तीक्ष्ण
हाती घेऊन बाण फिरे हाती घेऊन बाण फिरे हाती घेऊन बाण फिरे हाती घेऊन बाण फिरे हाती घेऊन बाण हाती घेऊन बाण फिरे. गाथ्यामध्ये असे पुष्कळ तीक्ष्ण शब्द आपल्याला पाहायला मिळतील, जे शब्द आपण फक्त वाचावे पारायण करताना. कीर्तनामध्ये सुद्धा ते शब्द उच्चारण्यासारखे धजत नाही जीभ समाजासमोर मांडायला. पारायण करा, ते शब्द तुमच्या तोंडात येतील. आपला तो अधिकार नाही ते शब्द कीर्तनात मांडावं म्हणूनसाठी. अशा प्रकारचे शब्द येते. संत ज्यावेळेला खाली येऊन बोलतात, शिव्या देतात, खरं तर समोरच्या लोकांचा दर्जा असतो म्हणून त्यांना यावं लागतं. त्यांची उंची फार मोठी आहे, आपल्या उंचीला पाहून ते खाली येतात आणि तशा प्रकारे बोलतात. हो, संत खाली आले हा आपलाच कमीपणा आहे, त्यांचा कमीपणा नाही तो. पण संतांनी शिव्या पण दिल्या. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. हो, आणि मग बोलत असताना समोर ज्येष्ठ पुरुष आहे, एखादा राजा आहे. राजाबद्दल भीड नाही का आपल्या घरातल्या ज्येष्ठाबद्दल भार नाही. भीड आणि भार ड नाही म्हणायचं बरं का. आपण ज्यावेळेला म्हणतो ना भीड भाड, भीड हे बरोबर आहे, पण भाड नाही, र म्हणायचं. र भार, भीड भार, याच्यावर आपण शेवटी चरण चाल लावणारच आहोत. पण फक्त शब्दशः ऐकून घ्या. तुकोबाऱ्या म्हणतात, नाही भीड नाही भार अन तुका म्हणे साणा थोर, हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. 7 ते 9 म्हटलं तरी फक्त 15 मिनिटच बाकी राहिले. तेवढ्यात आपल्याला समारोप करायचा असल्यामुळे एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमाने मुखानी नामस्मरण, हाताने टाळी वाजून भगवंताचं भजन करायचंय. आता पुरुष मंडळीने बघा अशी सुंदर वर हात करा टाळी वाजवण्याकरता. करा वर हात. वा वा वा, छान पैकी. विठोबार आपला पहिला दिवस आहे आणि आपण वेळेच्या पुढे जाणार नाही. चालीला 10 मिनिट लागणारच आहे. तेवढे वेळ शिल्लक ठेवतो. आता अतिशय सुंदर वातावरणात पहिला दिवस पार पडलेला आहे.
आणि या पहिल्या दिवसाचा शेवटपर्यंत आणि असाच उत्साह टिकत शेवटपर्यंत आपण बरंच काही यातून घेऊन जाणार आहोत. 3 गोष्टी महत्त्वाच्या आहे. त्यामध्ये आपण लहान मुलांना वाचवण्यासाठी काय करू शकतो, अविवाहित मुलींकरता आपण काय करू शकतो आणि विवाहित स्त्रियांकरता आपण काय करू शकतो, असा महत्त्वाचा विषय. मुलांच्या हातात मोबाईल देऊन त्यांचं आयुष्य बर्बाद करू नका. ते गेम पाहून आपलं आयुष्य बर्बाद करतात. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. वाचवण्याचा प्रयत्न करा. हे षडयंत्र आहे फार मोठं. ज्या मुली विवाहित नाही, अजून विवाह व्हायची बाकी, अशा मुली, लग्न उशिरा होत असल्यामुळे मुली स्वतंत्र आहे, स्वतंत्र रूम आहे, हातात मोबाईल आहे, त्यामुळे त्या वयाकडं पाहून आणि बऱ्याच वेळेला आपल्या मुली लव जिहादच्या जाळ्यामध्ये पडतायत. तेव्हा त्यापासून सांभाळून राहायचा प्रयत्न करा. जास्त वेळ नाही सांगत नाही. आता विवाहित झालेली ज्या काही स्त्रिया आहे त्यांच्याकरता पण एक षडयंत्र आहे. पूर्वी चित्रपट होता, आता सिरियल आहे. सिरियल, या सिरियलमुळे मधल्या वेळेमध्ये या सिरियलमध्ये इतकं विषारी रसायन दाखवलं जातं, इतके प्रेम प्रकरणं दाखवलं जातात. रामायण महाभारत सोडा, पण बऱ्याचशा सिरियल अशा असतात की त्याच्यामध्ये अत्यंत विकृती, आणि त्या सिरियल पाहता 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 चांगल्या चांगल्या माणसांच्या मनामध्ये आणि विकृती निर्माण होते. महाराज, आता सध्या कोर्टामध्ये जर केसेस आहे ना, बहुतेक घटस्फोटाचे केसेस जास्तीत जास्त आहे. विवाह होतात पण टिकत नाही ते. म्हणून तुमच्या सर्वांच्या पायाच्या आशीर्वादाने आम्ही अशा 35 वयाच्या गटाला, स्त्रियांना, महिलांना भजन शिकवतो. आपण बी ते प्रयत्न करा. जितक्या महिला संत वाङ्मयाच्या संपर्कात येतील, जास्तीत जास्त अभंग, ताल, स्वर, भजन, तेवढ्या महिला तरी त्या षडयंत्रातून वाचतील, असा आमचा नम्र प्रयत्न आहे. आणि म्हणून विवाहित स्त्रियांना सिरियलपासून वाचण्याकरता संत वाङ्मयाकडे येण्याशिवाय दुसरा कुठला पर्याय नाही, आणि म्हणून त्यांना त्या प्रकारचं वाचवलं जावं. अशा तिन्ही स्तराकरता जे 3 प्रकारचे षडयंत्र आहे, त्या तिन्ही षडयंत्रातून आपण वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून याच्यावर विजय मिळवू शकतो, असा गोड संदेश आपल्याला या सप्ताहामधून घरी न्यायचा आहे, अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि माऊलीचं भजन घेतो आणि शेवटी चाल ऐकून निवांतपणे आपण जायचे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली महाराज, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज भजन रत्न अभिनव गंधर्व तुकाराम अण्णा आरोटे, जरी आज आपल्याला त्यांचं येणं उशीर झाला असेल प्रवासाच्या दृष्टीने, तरी उद्या देखील ते आपले आहेत या ठिकाणी. छान गायन त्यांचं ऐकायला मिळणार आहे. परंतु प्रत्येकाचं समाधान होण्यासाठी या ठिकाणी अण्णांना मी विनंती करतो की आपण भैरवीच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी गायन लोकांना ऐकायचं आहे. आणि त्यांना साथ करतील भजन रत्न हरिभाऊ महाराज भंडारी. धीरे नाही भीड भाड, नाही भीड भाड, नाही भीड भाड, नाही भीड भाड, नाही भीड भार, नाही भीड भार, नाही भीड भार, नाही भीड भार, नाही भीड भाड, नाही भीड भाड, नाही भीड भाड, नाही भीड भाड, नाही भीड भार, नाही भीड भार, नाही भीड भार, नाही भीड भार. तुका म्हणे साना थोर, तुका म्हणे साना थोर, हेची करणे आम्हा काम, हेची करणे
आम्हा काम करणे आम्हा काम हेची करणे आम्हा काम तुका म्हणे सान थोर तुका म्हणे सान थोर करणे आम्हा काम करणे आम्हा काम करणे आम्हा काम करणे आम्हा काम बीज वाढवया नाम बीज वाढवया नाम बीज वाढवया नाम 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 बीज वाढवया नाम रे नाम वाढवया वाढवावे वाढवावे नाम 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 बीज वाढवावे नाम वाढवावे नाम 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 बीज वाढवावे 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 नाम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम 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 बीज वाढवावे नाम नाम रे बीज बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे बीज वाढवावे नाम नाम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम 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 बीज वाढवावे बीज वाढवावे नाम नाम बीज वाढवावे नाम
बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम 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 इची करणे आमा काम करणे आमा काम इची करणे आमा काम करणे आमा काम करणे आमा तुकाराम हा शांत बसा 2 मिनिट. बघा आरती व्हायची आहे तोपर्यंत कोणी उठायचं नाही. आरती झाल्याशिवाय बसा बसा बाबा बसा गाडी बसा गाडी. हॅलो. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या उपस्थित सर्व भाविकांचं या धर्ममंडपामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी या मंचावर आपण ज्यांच्या प्रासादिक वाणीतून कीर्तन श्रवण केलं ते परम आदरणीय परम श्रद्धेय धर्माचार्य आणि आमच्या सर्व कीर्तनकारांचे प्रेरणास्थान आणि या महाराष्ट्रातील तमाम वारकरी संप्रदायातील सर्वच अभ्यासू कीर्तनकारांच्या हृदय पटलावरती राज्य करणारे आमचे परमपूज्य एकनाथजी सदगीर महाराज. आज एकनाथाचं वर्णन करण्यासाठी विश्वनाथाला संधी मिळते हे माझं भाग्य आहे. माझ्या आयुष्यामध्ये मला खरी धर्मकार्य करण्याची प्रेरणा 2 व्यक्तींकडून मिळाली. कीर्तनातून धर्म कसा सांगावा हे महाराजांनी सांगितलं आणि जगण्यामध्ये धर्म कसा असावा हे दिनेशजी महाराज देशमुख यांनी सांगितलं. गेली मलंगडाचं 50 वर्ष कार्य करणारे दिनेशजी देशमुख या ठिकाणी उपस्थित आहेत आणि माझ्या आयुष्यामध्ये गेली 35 वर्ष ज्यांची प्रेरणा मला मिळाली असे एकनाथजी महाराज सदगीर. आज प्रथम दिवशी महाराजांच्या या प्रासादिक वाणीतून आपण जे कीर्तन श्रवण केलं. कीर्तन म्हणजे काय असतं तर आपण सर्वांनी आता ऐकलं असेल की त्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये एवढी प्रचंड ताकद आहे. असा एक सुद्धा शब्द नाही की ज्याला आपण आपल्या जीवनामध्ये स्थान देऊ शकत नाही. कीर्तनकाराने फक्त स्वर्ग मोक्ष पाप पुण्य हे न सांगता कीर्तनकाराने माणसांना जगण्यासाठी धर्मसुद्धा सांगावा हे महाराजांच्या कीर्तनातून आपण सर्वांनी ऐकलेलं आहे. असो तेव्हा आपला झोपलेला धर्म जागा करण्यासाठी अशा कीर्तनकारांची आवश्यकता या महाराष्ट्रामध्ये आहे. आज महाराज या ठिकाणी आले आणि उत्तम अशी सेवा महाराजांनी केली. आज या कीर्तनासाठी ज्यांनी साथ केली ते आमचे तुकाराम अण्णा आरोठे खास
संगमनेरहून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. महाराष्ट्रामध्ये त्यांचं खूप मोठं नाव आहे. त्याचबरोबर मयूर आहे आणि आपल्या सर्व पंचक्रोशीतील ही सर्व गुणीजन मंडळे आहेत. चारी मृदंगाचार्य चांगले तज्ज्ञ आहेत. एकदा जोरदार टाळ्या सर्वांसाठी वाजवायच्या आहेत. आज आपण बघताय की पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी सकाळपासूनच ही गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पंढरपूरची वारी आपल्या सर्वांना आज आठवली असेल. मला असं वाटतं की सर्वांना रात्री बाबा चिंता होती. मी रात्री 1 वाजता इथं बसलो असताना या ठिकाणी काही आमचे सेवेकरी, या ठिकाणचे सेवेकरी म्हणजे भविष्यातले भावी वारकरी आहेत बरं का. आजचे सेवेकरी आणि भविष्यातले ते भावी वारकरी आहेत. महाराज आपण मंडप इतका मोठा घातलेला आहे पण माणसं येतील का. म्हटलं ज्ञानोबारायांनी 700 वर्षापूर्वी संकल्प केलेला आहे, अवघाची संसार सुखाचा करीन. आणि हा संकल्प करताना त्यांनी पांडुरंगाला अधिष्ठान ठेवलेलं आहे. त्या पांडुरंगाला चिंता आहे की माझ्या ज्ञानोबारायांचं कार्य आणि पुढे कसं सुरू ठेवायचं. म्हणून अफाट वारकऱ्यांचा सकाळी आपण मेळावा पाहिला असेल आणि सार्थकी झालं ते वाक्य की टिटवाळ्यामध्ये वारकऱ्यांचा महाकुंभ म्हणून. आज पहिल्या दिवशीची गर्दी आपण पाहिल्यानंतर मला असं वाटतं की उद्या हा मंडपसुद्धा आपल्याला अपूर्ण पडणार आहे आणि बाहेरची जागाही पूर्णपणे भरणार आहे याची आपल्याला आज कल्पना आली असेल. तो या ठिकाणी महाराजांनी जी आपल्या प्रासादिक वाणीतून कीर्तनाची सेवा केली म्हणून महाराजांचा ऋणनिर्देश नाही, परंतु या ठिकाणी आपण आलात, आपला आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी असावा आणि पुढच्या वर्षी जर हा धर्मजागरण महोत्सव झाला तर त्यात सुद्धा आपण यावं याचा नारळ आम्ही यावर्षी आपल्याला देतोय. म्हणून या ठिकाणी आमचे अध्यक्ष माधव महाराज केशव आणि या ठिकाणी असलेले आमच्या तरुणांचे प्रेरणास्थान कैलासजी महाराज निश्चिते आपण या ठिकाणी येऊन आणि महाराजांचा सन्मान आपण करायचा आहे. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत सन्मान होईपर्यंत आपण सर्वांनी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. हा धर्मजागरण महोत्सव संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त आहे. पण हे वर्ष म्हणजे संत श्री नामदेव महाराज जनाबाई महाराज यांचा संजीवन समाधी 6 शतकोत्तर अमृत महोत्सव वर्ष सुद्धा आहे आणि जगद्गुरु संत तुकोबाराय सदेह वैकुंठगमन 30 शतकोत्तर अमृत महोत्सव वर्षाच्या निमित्ताने सुद्धा आहे. आपल्या सर्वांना मी या ठिकाणी आज आवाहन करीन की उद्या आपण या सोहळ्याची शोभा वाढवण्यासाठी आज जसे आलात तसं उद्या सुद्धा उपस्थित राहा आणि हा सोहळा यशस्वी होण्यासाठी आपल्या अनमोल सहकार्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून देणगी स्वरूपात काही द्यायचं असेल तर आपण उदार अंतकरणाने या ठिकाणी देऊ शकता. उद्याचे कार्यक्रम या ठिकाणी आमचे शिवाजी महाराज सांगतील आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मी आवाहन करीन की या धर्म मंडपामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही. ज्याप्रमाणे सर्व नद्या समुद्राला येऊन मिळतात त्याचप्रमाणे अनेक गुरूंच्या परंपरा या धर्म मंडपामध्ये आज एकत्र आपल्याला पाहायला मिळतात. बैठकीची मंडळे असतील, स्वाध्यायीच्या असतील, निरंकारी संप्रदायाचे असतील किंवा अन्य संप्रदायाचे असतील, या सनातन वैदिक धर्मामध्ये असलेले सर्व माझे धर्म बांधव या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. अशीच उपस्थिती आपण उद्या देखील दाखवाल एवढीच अपेक्षा. आणि दररोज आरती झाल्याशिवाय कुणीही उठायचं नाही. आपला हा कार्यक्रम लाईव्ह सुरू आहे, याचं थेट प्रक्षेपण जगभरामध्ये सुरू आहे. हा सोहळा पाहिल्यानंतर महाराज मला नक्कीच आज मलंगडाच्या त्या सोहळ्याची पुन्हा आठवण झाली. धन्यवाद. धन्यवाद महाराजजी. वारकऱ्यांचा महाकुंभ सुरू झालाय. धर्मजागरणाचा आरंभ. दुपारी रिंगण भरलं होतं, आज प्रांगण भरलं. आज आपण सर्वजण बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित झालात. महाराजांच्या प्रेरक विचार आपल्या कानामनापर्यंत पोहोचले आणि धर्माच्या जागृतीसाठी, धर्माच्या संवर्धनासाठी आपण देखील पुढे आलो पाहिजे या उदात्त हेतूने धर्मजागरण महोत्सवाचं आयोजन आहे. आजच्या दिवशी संत ज्ञानेश्वर माऊली सेवा समिती यांनी सेवा दिलेली आहे. खरं तर गावं आहेत गेरसे, कोसले, वेहेले, काकडपाडा, पळसोली, उशीद, हाल, मड, अंबर्जे, शेरे, शेई, खातिवली, साने, पाली, वासिन, भातसे या सर्व गावातील ग्रामस्थांना खूप खूप धन्यवाद आहेत. त्याचबरोबर आज ज्या महनीय कीर्तनकार प्रवचनकारांची उपस्थिती लाभली ते हरिभक्तीपरायण डॉक्टर कैलासजी महाराज निश्चिते की ज्यांच्या माध्यमातून भारतातील पहिलं
भव्य दिव्य असं श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभं राहिलं आणि शहापूर या ठिकाणी वारकरी तत्वज्ञान विद्यापीठाची उभारणी केली. डॉक्टर कैलासजी महाराज निश्चिते आपलं देखील खूप खूप धन्यवाद. हरिभक्तीपरायण भागवताचार्य योगेशजी महाराज वागे आपल्याला देखील धन्यवाद. हरिभक्तीपरायण भागवताचार्य नारायणजी महाराज हरड, हरिभक्तीपरायण गायनाचार्य अशोकजी महाराज घरत, हरिभक्तीपरायण ज्येष्ठ कीर्तनकार केशवजी महाराज पाटील, हरिभक्तीपरायण जितेंद्रजी महाराज पाटील, अनेक गुणीजन या ठिकाणी कीर्तनकार प्रवचनकार त्याचबरोबर गायक वादक मंडळी उपस्थित आहेत. आपणा सर्वांनाच खूप खूप धन्यवाद. उद्या बुधवार दिनांक 17/12/2025 रोजी श्री संत नामदेव महाराज सेवा समिती यांचा सहभाग होणार आहे भोजन वाढण्यासाठी आणि व्यवस्था करण्यासाठी. यामध्ये गावं आहेत रुंदे, आंबिवळी, फळेगाव, आरेला, भोंगालपाडा, दांडबाव, नडगाव, लोणेपाडा, कुंभारपाडा, खडवली, वावेघर, वालकस, बेहरे या गावांचा समावेश होणार आहे. आपण सर्व ग्रामस्थांनी बहुसंख्येने उपस्थिती दर्शवायचे. त्याचबरोबर उद्या बरोबर ठीक 5 वाजता हरिपाठाला सुरुवात होणार आहे. यासाठी आपण सर्वांनी उपस्थिती दर्शवायची आहे. आणि विशेष म्हणजेच उद्याचे जे कार्यक्रम आहेत ते उद्याचे व्याख्याते आहेत. बरोबर व्याख्यानाला 4 ते 5 या वेळामध्ये सुरुवात होईल. ज्ञानेश्वरी पारायणाला सुरुवात होईल. श्री विठ्ठल नामजपाला सुरुवात होईल 4 ते 5 या वेळामध्ये. द्वाराचार्य महंत रामकृष्ण महाराज लहवीतकर यांचं व्याख्यान होणार आहे. आणि 6:30 ते 8:30 या वेळामध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तीपरायण उद्धवजी महाराज मंडलिक नेवासा यांचं कीर्तन होणार आहे. या सर्व कार्यक्रमामध्ये आपण उपस्थिती दर्शवायची आहे. ठीक आहे. आजचे अन्नदाते होते मान्य श्री साईनाथ तारेमामा यांनी पूर्ण दिवसाचं अन्नदान आज दिलेलं आहे. आपल्या समितीच्या वतीने त्यांचं मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आरती होईल, जागेवरतीच बसायचं आहे आणि भोजनाची व्यवस्था इकडनं महिलांनी जायचं आहे, तिकडनं पुरुषांनी जायचं आहे. आणि जी मान्यवर मंडळीची भोजनाची व्यवस्था केलेली आहे तिथं आपण मला असं वाटतं कुणीही जास्त गर्दी करू नये अशी आपल्या सर्वांना विनंती. थाप टाकवा. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेधला माझा आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगे इतने नाती कोणी अवतार पांडुरंगा नाम ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेधला माझा आरती ज्ञान राजा अप्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मांची गेले राम जनार्दनी परिमस्तक ठेविले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेधला माझा आरती ज्ञान राजा आरती तुकाराम स्वामी सद्गुरु नाम सच्चिदानंद मूर्ती पाय राखवी आम्हा आरती तुकाराम राघवे सागरात पाषाणधारी ऐसे तुकोबाचे अभंग रक्षिले आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धाम सच्चिदानंद मूर्ती पाय राखवी आम्हा आरती तुकाराम तुकिता तुळनेसी
शितरी पाय पांडुरंगा या संतासी निर्विहेची मत दे अनेक तुझे काय तुका म्हणे आता उदार तो होई मज ठेवी पायी संतांच्या या संतासी निर्विहेची मत दे अनेक तुझे काय ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव ज्यांची प्रासादिक कीर्तन सेवा आपण श्रवण केली त्यांच्या अनेक कीर्तन मालिका या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत. आळंदीच्या संस्थेमध्ये किंवा इतर संस्थेमध्ये शिकलेले विद्यार्थी सुद्धा ज्यांच्या मालिकांवर प्रेम करतात अशी त्यांची एक मालिका या ठिकाणी आज उपलब्ध आहे. तिचं नाव आहे प्रमेय पराग. अशी कीर्तन मालिका ज्याला हवी असेल त्याने महाराजांच्याशी संपर्क साधावा. रामकृष्ण हरी. हॅलो, सर्व भाविकांना विनंती आहे की आज ज्या गावांची नेमणूक आपण सेवेसाठी केलेली आहे त्या सर्व ग्रामस्थांनी त्या ठिकाणी सेवा द्यायची आहे. दुसरी गोष्ट ऐका, उद्याची जी काही गावं आपण नेमलेली आहे त्याच्यामध्ये हरिपाठाचा जो कार्यक्रम होणार आहे त्या संध्याकाळच्या सत्रामध्ये त्या हरिपाठाचं नेतृत्व आपल्या परिसरातील एक भजनी कलावंत आणि कीर्तनकार म्हणून ज्यांची ख्याती आहे दामोदर महाराज धोरडे उद्या हरिपाठाचं नेतृत्व करणार आहेत. याची सर्वांनी सूचना लक्षात घ्यायची आहे. या ठिकाणी आता जागर भजन जे आहे ते गणेशजी महाराज आमचे केमारे व इतर सहकारी हरिभाऊ महाराज भंडारी आणि परिसरात आलेले सर्व कलाकारांनी थोडं या ठिकाणी थांबायचं आहे. कमलेश महाराज रोणे तबल्याची साथ करणार आहेत. ऐका, उद्याचे जे कीर्तनकार आहेत अतिशय अभ्यासू म्हणून कीर्तनकार ज्यांची ख्याती आहे वारकरी शिक्षण संस्थेमध्ये त्यांनी अध्ययन केलेलं आहे असे कैलास महाराज येवले देवाची आळंदी उद्याचे कीर्तनकार आहेत. तर कृपा करून आपण पत्रिकेवरती जे कीर्तनकारांचा आपण जो उल्लेख केलेला आहे काही कारणास्तव त्या ठिकाणी कीर्तनाची सेवा आपण कार्यक्रमाचे फेरबदल करण्यात आलेला आहे. आपण उद्या नक्की या ठिकाणी यायचं आहे कैलास महाराज येवले यांची कीर्तन सेवा ऐकण्यासाठी. सर्वांनी सहकार्य करा, सहकार्य करा. सर्वांची व्यवस्था होणार आहे. सर्वांनी जाऊ नका. काही मंडळी जरा बसून घ्या, थोडे बसून घ्या. सर्वांनी गर्दी करू नका. आणि उद्याचे कार्यक्रम नित्यनेमाप्रमाणे पहाटेच्या सुमारामध्ये काकडा भजन होईल. त्यानंतर ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण होईल. विठ्ठल नाम जप होईल. नंतर पुन्हा व्याख्यान होईल. उद्याचे व्याख्यानकार आहेत द्वाराचार्य महंत रामकृष्ण महाराज लहवीतकर आणि कीर्तनकार आहेत कैलास महाराज येवले. मी पुन्हा एकदा